निवडणुकीच्या गदारोळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। पदाचा गैरवापर केल्याचा आरोप नार्वेकरांवर करण्यात आलाय। हा आरोप बंजारा समाजाचे नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय। त्यामुळे यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे। तर राहुल नार्वेकर यांनी हे आरोप फेटाळले। हा आरोप होण्याला कारणीभूत ठरलेला आहे राठोड आणि नार्वेकरांमधील वाद। राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। याच मतदारसंघात पालिकेच्या 3 प्रभागामधून नार्वेकरांचा भाऊ मकरंद नार्वेकर, बहीण गौरी शिवलकर आणि वहिनी हर्षिता शिवलकर निवडणूक लढवत आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर सुद्धा निवडणूक कार्यालयामध्ये उपस्थित होते। यावेळी नार्वेकरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। ते काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका। त्यांना सांगितलं एरधारे मारत होते। 2 तास ते इकडे होते। 5 वाजेपर्यंत ते इथे होते। 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट चिफ यांना। काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सेफ्टी दिली आहे। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं TV मध्ये रेकॉर्ड, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष तुम्हाला सोबत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब तुम्हाला सोबत नाही आहे। तर हरिभाऊ राठोड यांच्या या आरोपांवर नार्वेकरांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही पाहूया। दाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे। कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे। आणि या सगळ्या प्रकरणावरून संजय राऊतांनी नार्वेकरांवर निशाणा साधला। CCTV फुटेज काढा, 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर CCTV फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं CCTV फुटेज हे गायब केले। CCTV फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं?